जशास तसे उत्तर आता इथून दिले जाईल का हे देखील पाहायला मिळेल. जाऊयात माझ्या दिशेने दोनही संघांना पुन्हा एकदा देऊयात या महत्वाच्या मॅचसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गणेश. पहिलाच बॉल. यस, बीमर बॉल आहे. पहिलाच बॉल वरती इथून झालेल्या आहेत चुका आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल जाईल गॅप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती चौकार. थँक्यू. नो बॉल त्यावरती आलेल्या या 4 धावा म्हणजेच 1+4. पहिल्याच बॉलवरती नशिबाचा पंजा इथून उघडला गेलाय. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू त्याला देखील पाठवलाय गॅप मध्ये, परंतु इथून सध्या तरी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉलचा वेग कमी झाला, त्याचा फायदा तिथे फिल्डरला झाला. येस, वन शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच केलेली मेहनत त्यावरती पाणी फेरण्याचं काम पाहायला मिळेल, परंतु इथून मिळेल ती फक्त एकच धाव. पहा, जी क्रीजची लाईन आहे ती तुम्हाला क्रॉस करावी लागेल, फक्त टच करून चालणार नाहीये. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला सरळ रेषेमध्ये टीट फॉर टॅग. जसा तसे उत्तर द्यायला केली सुरुवात. फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय समीर, त्याच्या बॅट मधून धमाक. पाहिलं तर सातत्याने आपण पाहतात दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला खेळ करत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट. यॉर्कर लेन इथे देखील खोदून काढला. इथे देखील अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच दिशेने सलगचा हा दुसरा ट्रेडमार्क शॉट. फलंदाज समीर ऑन द फायर, त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. अगदी इथून पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजी. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कडव संघाला पाहिलं, त्या टीमने ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात केली होती, त्या सुरुवातीचं हे उत्तर तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. फुलरलेत इथे देखील अप्रतिम चेंडू, परंतु त्यावरती केलेला हा प्रहार फुलटॉस बॉल होता. चुकीला माफी नाहीये. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जातोय आणि सकाळच्या सत्रामध्ये सलगचे 3 षटकार. अर्थातच पहिल्याच मॅच मध्ये आज षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. डीजे थँक्यू सो मच. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 वरती. 24 धावा. धमाकेदार सुरुवात फलंदाजी करत असताना समीरच्या माध्यमातून. अगदी या ठिकाणी अर्जुन रामदास टीमचा आता हा तारणहार खेळाडू बनलाय. वेट अँड वॉच. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून जरूर केला होता, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडा वेग पाहायला मिळाला आणि इथून हा डॉट बॉल. खरं तर गोलंदाज गणेश त्याच्यावरती सुरुवातीलाच आक्रमण केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज समीर यांच्या माध्यमातून डॉट बॉल आल्यानंतर सध्या तरी आपण पाहतोय गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स आता उंचावला असेल. गेम ऑन. छोटा प्लेन बॉल इथे देखील हुक केलाय. प्रचंड ताकदीचा वापर बॉल करतोय. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने सफर. इथे 6 धावा मिळतील. ओव्हरची सुरुवात दमदार पाहायला मिळाली. ओव्हरचा शेवट देखील दमदार पाहायला मिळाला आहे. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीच तर उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग.
अगदी इथून पाहिलं तर सुंदर सुरुवात अगदी अर्जुन रामदास इलेव्हन संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात सध्या तरी फलंदाजी करत असताना समीरनं निर्माण करून दिली. बॅटिंग करत असताना समीरनं पहिल्याच बॉलवरती चौकार दाखवला, परंतु तदनंतर सिंगल सिंगल घेत असताना लगातार मात्र 3 षटकार मध्ये डॉट बॉल पर्यंत, तदनंतर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती षटकार, म्हणजेच पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या. आता येणारे 24 बॉल सामना जिंकण्यासाठी 52 धाबा संख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं धनेश. यॉर्कर लेंथ ऑन साइडला आपण पाहतात, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचं काम सध्या तरी सलामी वीर धनेश करत असताना पुन्हा एकदा तोच बॅटल धनेश विरुद्ध धनेश, परंतु इथून धनेशने बॅटिंग करत असताना धनेशच्या अगेन्स्ट अगदी चांगले फटके खेळले होते, चौकार षटकार देखील दाखवले होते, परंतु त्याचा रिवेंज, त्याचा बदला येथे घेतला जाईल का? यस, फुल लेन त्याच्यावरती आडवा बॅटने केलेला हा कडवा प्रहार, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धनेशच्या अगेन्स्ट, धनेशच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. अगदी एकमेकांच्या अगेन्स्ट मात्र दोन्ही संघ एकाच डावामध्ये 2 वेळा आलेत. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये धनेश गोलंदाजी करत होते तेव्हा षटकार दाखवला होता, परंतु त्याचाच उत्तर पुन्हा एकदा धनेशने दिलाय. अर्थातच या ठिकाणी बदला घेतला जातोय. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, बॉलला पाठवलाय कव्हर्स मध्ये, तिथे पाठलाग केला जातोय, शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलं गेलंय, वेल स्टॉप, परंतु इथून 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 38-38 या धावसंख्येवरती. अगदी खेळ हा प्रॅक्टिसने जिंकला जातो, नशिबाने नाही. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण सातत्याने आपल्या घरच्या मैदानावरती सराव करतो, त्या सरावाचा फायदा सध्या तरी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवत आहेत. अगदी सातत्याने तुम्ही सराव करा. आताचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी झाला. इथे सरप्राईज चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज धनेश. इथून डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं तर सध्या तरी आपण पाहतोय धाबासंख्या स्थिरावलेली आहे 38 या धाबासंख्येवरती. यॉर्कर लेंथ फटका प्रतिम आहे, प्रचंड ताकदीचा वापर, खोदून काढल्यानंतर बॉलला पाठवला. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे, 6 धाबा, षटकार. थँक्यू सो मच. ताबडतोड या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. अगदी 82 धाबसंख्येचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, परंतु आता अशा प्रकारचे बॅटिंग पाहायला मिळते ना की हे मोठे टार्गेट देखील आता मैदानाच्या आतमध्ये छोटं दिसू लागले. धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळते. विट अँड वॉच, अप्पर करता स्ट्रोक, बॉलला गॅपमध्ये पाठवला, एक्स्ट्रा कव्हरला तिथे खेळाडू आहेत. एकदा तर कंप्लीट, दुसराचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कंट्रोल क्रिकेट काय असतं ना हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये की जी मल्टी इलेक्ट्रॉनिक संघानं खरं तर सर्वांची मनं जिंकली, परंतु तदनंतर धावांचा पाठलाग करत असताना अर्जुन रामदास 11 हा संघ देखील प्रेक्षकांची मनं जिंकत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग, पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 30 धावा, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आलेल्या या 16 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 46 या धावसंख्येवरती. इथून पाहिला तर पहिल्याच 2 ओव्हरमध्ये अर्धा रस्ता पार केलाय. अर्थातच इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतंय. इथून अर्ध काम झालेलं आहे, परंतु उर्वरित अर्ध काम या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. म्हणजेच काय, येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 12 वरती येऊन पोहोचलाय. जो रिक्वायर्ड रन रेट आपण जवळ 14-15 वरती पाहिलं होतं, तो रन रेट आता 12 वरती येऊन थांबलाय. म्हणजे जिथून प्रत्येक बॉल वरती तुम्हाला 2-2 धावा जमा कराव्या लागतील. आता ज्या प्रकारे दोन्ही बॅटर बॅटिंग करत आहेत ना,
अगदी त्यांच्यासाठी हे टार्गेट मी तर म्हणेन काहीही दिसत नसेल. 12 अगदी येणारे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू म्हणजे 3 षटक, 3 षटकांमध्ये 36 धाबासंख्येची गरज. दोन्हीही फलंदाज मात्र एकमेकांना चांगली साथ देतात. ज्या प्रकारे सुरेश आणि राजनं ताबडतोब सुरुवात केली होती त्या सुरुवातीचं हे प्रतिउत्तर इथे दिलं जात आहे. अगदी स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये मेहनत मात्र करावी लागते. दोन्ही संघाने पाहिलेले स्वप्न आहेत आणि स्वप्नांसाठी मात्र इथून आता दोन्ही संघाला मेहनत करावी लागेल. गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज उमेश. गोल्डन स्पॉटचा बॉल इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून पहिलाच बॉल बीट पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे. जेव्हा जेव्हा डॉट बॉल येईल ना तेव्हा तेव्हा खरं तर गोलंदाजांचा आत्मविश्वास मात्र उंचावला जातोय. इथून पहिलाच बॉल डॉट. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे उडवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. गॅप मध्ये बॉल जाईल सरळ सीमारच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 धाबा चौकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अडचणी तर सर्वांसमोर येत आहेत. रडायचं की लढायचं आहे हे तुमच्यावरती आहे. सध्या तरी चांगला लढा दिला जातोय. बॅटिंग करत असताना अर्जुन रामदास 11 संघाच्या वतीने. वन्स अगेन बिग हिट, परंतु तिथे खेळाडू नाहीयेत. पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सातत्याने आपण पाहतात फलंदाज आक्रमकता दाखवतात. जणू काही प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचं काम करतात फलंदाज. समीरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. अगदी इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो गोलंदाजांकडनं. जर का इथून विकेट आले, डॉट बॉल आले तर सामन्यामध्ये पुन्हा पलटवार केला जाऊ शकतो. परंतु तो पलटवार होईल का? परंतु इथून आपण पाहिल्यात हा चेंडू पॅड वरती होता. यस, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा बॉल सीमारच्या पलीकडे. आणखीन एक बिग 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 षटकार. अगदी बॅटिंग करत असताना फलंदाज समीर वैयक्तिक 45 धाबासंख्येवरती खेळतोय. पहिल्याच सत्रामध्ये, खरं तर पहिल्याच मॅच मध्ये इथे अर्धशतक झळकावेल का पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहतोय समोर चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, त्याचा बेनिफिट गोलंदाजाला होतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल जाऊन थांबली ती म्हणजेच 62 या धाबासंख्येवरती. 82 धाबा चेस करायच्या आहेत. आणखीन विचार केला तर अजूनही 20 धाबासंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर येणारे 13 बॉल 20 धाबासंख्येची गरज. ऑन साइडला वन्स अगेन पॉवरफुल हिट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. बिग हिट षटकार या ठिकाणी. षटकाराच्या मदतीने अर्धा षटक कंप्लीट. 51 धाबा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बॅटिंग करत असताना टीम समीरसाठी आणि संपूर्ण टीम अर्जुन रामदास 11 संघासाठी अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. डीजे. थँक्यू सो मच डीजे. सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईन झाले सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. त्या ठिकाणी पाहिले तर प्रेक्षकांचं मनोरंजन सध्या केलं जात आहे या दोन्ही संघांच्या वतीने. दोन्ही संघ पाहिले तर दोन्ही संघाने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये
सध्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वांची मळा जिंकली जात आहेत, कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे 82 धावसंख्येचा टार्गेट आहे. तो टार्गेट इथे चेस केला जाऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्नांना सध्या तरी चांगली साथ मिळते. दोन्ही फलंदाज लय मध्ये दिसत आहेत. आता उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला श्री खेर माता 11 संघ पाहू शकता, त्यांच्या अगेन्स्ट सोनू 11 आहे. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. गेम ऑन. षटक क्रमांक 4. धनेशला पाहतोय, इथे फटका चांगला आहे, अप्रतिम फटका, परंतु इथून घडलंय काय, हातातला चेंडू होता, थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि तदनंतर बॉल सीमरच्या बाहेर. 4 धावा. सध्या तरी बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतात, प्रत्येक बॉलवरती सध्या तरी वार केले जात आहेत. यस, 1 सेकंड पंचांचा इशारा. इथून 4 धावा. सध्या तरी एकतर्फी सामना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की इथे गोलंदाज चांगली कामगिरी करतील, मोठं टार्गेट आहे. इथून असं वाटलं होतं की समोरचा संघ पहिलेच हार मानेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू राहिलेत. आम्ही सातत्याने म्हणतो प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही मित्रांनो कधी चुकू नका. आणि इथून सध्या तरी दोन्ही फलंदाजाने ते दाखवलंय. 82 धावसंख्येचं टार्गेट सहजासहजी चेस केलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी, स्वतः गोलंदाज धनेश. इथे मात्र आपण पाहताय दोन चौकारांचा प्रत्युत्तर मात्र विकेटनं दिल्या जात आहे. फलंदाज बाद धनेश. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. आज खरं तर अनिल दादा दोरे अगदी सह्याद्री प्रीमियर लीगचे ते देखील सदस्य आहेत आणि त्यांचा खरं तर आज वाढदिवस आहे. अनिल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या मात्र बरोबर साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आज व्यासपीठावरती देखील बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. अगदी अनिल दादा यांची देखील अफाट मेहनत राहिली आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते देखील अफाट मेहनत घेतात या लीगसाठी. अगदी सह्याद्री प्रीमियर लीग म्हणजे जर संपूर्ण कशेले विभागाचे ते महत्व जे खरं तर जे कमिटी मेंबर आहेत ते सर्व मात्र या लीगसाठी अफाट मेहनत घेतात. सर्वच कमिटी मेंबर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा. गेम ऑन. नवीन बॅटर संतोष. फुलटॉस बॉल. सॉफ्ट हँडने बॉलला सरळ रेषेमध्ये पाठवलंय. तिथे खेळाडू उपस्थित, परंतु पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 77 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावसंख्येची गरज. इथे पाहिला तर अगदी बॅटची एज, त्यानंतर बॉल फर्स्ट स्लिप मधून मात्र बाउंड्रीच्या बाहेर. सध्या तरी प्रयत्न चांगले झाले, परंतु प्रयत्नानंतर नसीब देखील साथ देतोय टीम अर्जुन 11 संघाला. खरं तर या चौकारच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 81 धावसंख्येवरती. स्कोर इज अ लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी अर्जुन रामदास 11 संघ. जर मैदानाच्या आतमध्ये धनेश आणि समीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की एकातर्फी सामना आपल्या बाजूने. इथे देखील ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फटका अप्रतिम. बॉल सीमरच्या बाहेर. MS धोनीच्या स्टाईलनं सामना मात्र फिनिश केलाय. षटकारानं हा सामना विजय केलाय, तो म्हणजेच अर्जुन रामदास 11 संघानं. अभिनंदन 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 बॉईज. परंतु हार्ड लक टीम या ठिकाणी KG